काळी जुडी बाई नाही का मांग आहे ते मामी होय का जी? हा पोराची आपल्या केवलची मामी आहे तुमची वहिनी आहे का जी ते? हो बाई वहिनी होय ना ती माईवाली वहिनी होय. सगळ्या साल्या बाया मग सगळ्या साल्या आमाय बाई गंगा. बाकीच्या बाया कुठं आहे व? बाई नंदाबाई बाकीच्या बाया अंजनी बाई अंता आणि आपली शकुनी बाई की थकले जी लय. हा जेवल्या गिवल्या आणि हळद लावली त्यानं थोडी आणि चालल्या गेल्या त्या झोपाले. त्याच्याकडून बसणं नाही होत ना जास्त. माय झोपल्या का हो? उशीर लय झाला ना माय तुम्हाला याले उशीरच लय झाला. मग नाहीत काय एसटी भेटली नव्हती का 3:30च्या ना आल्या तुम्ही. थोडस लवकर यायचं ना हो बाई व. निर्मलाबाईनं ज्या गाडीनं म्हटलं बापा त्या गाडीनं आलो जी आम्ही. आ नंदाबाई बरं जाऊ दे लाव ना बाई हळद गिळत लाव ना हळद लाव ना. हो लावतो ना जी नंदाबाई. बाकीच्या इथं उद्या लावतो. चांगला लावू दे रे केवल. पिवळा पिवळा दिसला पाहिजे मस्त. चांगला लावू दे. नाही मामी करून राहिला कईचा. लावू दे बरं. कशा लावून राहिल्या बाई हळद. बबिता बाई कशा लावून राहिल्या घासू हा दया आली का तू? लेकरं झोपले का जेवले तर सही म्हणा पण झोपले का हो दया? माय हो ना जी गंगाबाई झोपले ना माय लुटकून. थकले होते जी चालू बी दिवसभर. थकले ना लेकरं जेवले बिचारे लुटकून झोपले व. आताच वरतं काय नाही अंगावर गिंगावर देऊन आली मी. 3 जण झोपले बिचारे. बरं झालं माय मग त्याच्या जवळ कोण आहे हो? अंता गिंता आहे ना जी? बाकीच्या बाया आहे ना झोपल्या ना आजूबाजूले त्याच्या. झोपल्या अंगावर गाद्या गिद्या टाकल्या आहे बरं. झोपल्या ना ह्यावाल्या म्हणजे मंडपातच टाकल्या गाद्या. तिथंच झोपल्या आहे. आता जिथं जागा भेटली तिथं नाही का हो. पण आपली एकसारखी जागा आपल्याला ठेवली ना तिथं सांगितलं नाही का बाकीच्या आईले. आपण जाऊ तर मग झोपायला लागत नाही का आपल्याला जागा? अंजनी बाई जागी आहे ना कोणाला झोपू नाही देत म्हणते. या म्हणते तुम्ही म्हणते. मग ठेवायला लक्ष ठेवते. बरं झालं बाई बरं झालं लक्ष ठेव म्हणा थोडंसं. म्हणजे आपलं एकसारखं बरं बाई आपण आहे की नाही झोपाले. लावू दे मला कैची लावून राहिली बाई बबिता. त्याचं काय कातडच काढशील का हो? बिचारे गोरा दिसला पाहिजे करू उठ बाप्पा उठ. लावू दे बरं. केवळ पा तुमची मामी कशी बोलते पा. घे बाप्पा लाव. मोठी घाई चालली तुले भाषाले लावाची हळद. लाव बाप्पा. मामी बरोबर लावा ना. डोळ्यात तोंडात टाकता का मायवाल्या? बरोबर लावा ना. नाही जी केवळ लावतो ना बरोबर लावतो मी. बरोबर लावतो. तुम्ही टेन्शन नका घेऊ. चांगला आजचा दिवस राहते बरं रायन लावाले. मग कोण रोज येईन का तुम्हाला लावाले हळद बाप्पा? लावू दे ना. लावू दे आम्हाला चांगली हळद मस्त. एकच दिवस राहते मग जिंदगीतला हळद लावाचा. दावडा आता कोण लावून तुम्हाला हळद नाही का? काय बाई वहिनी बबिताले म्हणते एवढी घासू लावू नका. आणि स्वतः पात्याचं तोंडच भरून टाकलं पूर्णच्या पूर्ण. आई निर्मला आई आम्ही सुना लागतो नंदा आईच्या. सुना लागतो चुलतवाल्या. आता मस्त डान्स करा आमच्यासोबत. गाणे लावलेले आहे तिकडे नाचूनच राहिले. सगळे पोरं पोरीगिरी माणसंही नाचून राहिले आमच्यासोबत. नाच जा बा. भली साई माई हे जाऊ मोठीवाली नुसतं नाचाले पाहिजे तिले. नाचा म्हणते आता काय वय आहे की नाचाचं? पोरीबारीचं वय आहे नाचाचं. हे चालली नाचाले राहिले. काय म्हणलं करून ये तू ना मला? काय म्हणलं का हो करून ये? काय म्हणलं जी तुम्हाला? काहीच नाही म्हणलं मी. आनंद आईले म्हणलं. तुम्हाला नाही म्हणलं काही. नाचा बा चला बा म्हणलं नाचाले. पोराची आई होय तर नाचा म्हणलं. तुम्हाला काय म्हणलं बाप्पा मी? पण तुम्ही सुना होय का बाई दोघी जणी? नंदाबाईच्या नाचू नाव बाई. काऊन नाही नाचिन मामी? मामी होय ना मी. एकच भाषा आहे मायवाला. नाचिन ना. काऊन नाही नाचिन बाई? नाचिन. तू होय मा साम त्या मांग येतो आम्ही नाचाले. हाय बाई मला वाटलं राग येईन का काय का? नंदाई तुमच्या वहिनीले असं वाटलं राग येईन का काय का? मस्त बोलते ती नंदाई तुमची वहिनी. मग माय वहिनी आहेस तशी मस्त. आजी निर्मला वहिनी यावाल्या मायवाल्या नंदीच्या सुनावय. त्या झोपल्या आता लय वेळच्या झोपल्या त्या. आता उद्या कानी भेट करून देईल. यावाल्या दोन्ही सुनाव. एक मोठी इकडली वय आशा आणि हे माझ्याजवळ उभी नाही का तेवाली करू नावय. असं हो का? बरं नाचू हो बाई व दोघे जणी नाचू. हो बाई चंदा लावतं काय तू हळद? लाव ना घे. ओहो आज का नाही केवळले झालं का? तुले भरवतो बाई मामी होय तू तर. साऱ्याले आज इथं हळदच लावतो मी. नंदाबाईले तर पहिले लावतो. नंदाबाईले कोणा लावलं का नाही लावलं काय माहित. लावली ना हो माय लावली ना. मले एका चेहरा धुवून आली. तुले लावायचं असन तर लाव बाई आता. आज कोणाले नाही म्हणत बाई मी. आज लावा बाप्पा लावा. उद्या ना केवळची हळद झाली म्हणजे आपण का नाही मस्त खेळू. हळद ये तुला पाळतो आडवं चांगलं धरून. टपरी कायच म्हणते ना काय नाही का? तोंडात बोलते काय बोलते मला बोलते का काय तर मग आणि काहीतरी म्हणलं हिनं.
धन्यवाद छाये झालंच नाही का मला तम करत होती लग्नाला आले आणि आज जात आहे तर निघून नाही राहिली घराच्या बाहेर झालंच नाही का तू या निघ ना दादा हे घ्या आईनं दिलं तुम्हाला लावासाठी. काय होय बे ते कुठं लावत होय बे हा काय होय बे ते काय होय छाये काय होय आजी लावा ना जी ते जी मान सेंट होय ना तो सेंट होय ना. त्या बाई मामी तर मागून लावत होय काय होय हो बा कुठं लावू घे काय बातरड माणूस आहे बाबा. हा मागून लावायचं होय काय म्हणते सेंट मारा म्हटलं कपड्यावर तर मागून लावायचं काय म्हणते. सेंट होय असं असं सेंट होय का नाही नाही मी म्हणलं काही पावडर लावणं झालंच नाही का ह्यो काय मला आणून दिला का म्हटलं मागून लावाली आता तू तोंडाला लावून राहिली तर मला म्हणून राहिलं का मागून लावता काय का अशीच म्हणून राहिली खरं म्हटलं सेंट होय का जा ना याची तयारी करून देत नाही का झालंच नाही का तू आलं बोला सरबट माणूस आहे हो बाई हो. हा चाल रे बाबू चाल चाल ना तू तयारी करून देतो चाल. चाल तर लवकर कर ना आता बरीच छान दिसून राहिली होती फटाकडी हा आणि हे साडी गिडी कधी घेतली होती ना मस्त दिसून राहिली साडी तर ती आली आईनं घेऊन दिली होती साडी चांगली तर दिसणारच आहे. हो तर ती मायनं वापस घेऊन देते काय तुझे कपडे मी घेऊन देत नाही का तुझे कपडे नुसती नवऱ्याला बदनाम करत राहिलं छाये हा फक्त ती साडी चांगली दिसून राहिली तुझी तोंड पाहिजे लिपस्टिक कमी कर आणि पावडर कमी करतो माल घेतला तोंडाले घुसून माल पावडर दे का तिनं जाय ते पावडर कमी कर ती साडी चांगली दिसून राहिली तोंड पाहिजे झालं जास्त झालं कधी पावडर ना लिपस्टिक जास्त झाली. हे लिपस्टिक राहू दे पावडर थोडसा कमी कर पावडर कमी कर आणि याची तयारी करून दे अहो तिथं जेवायला जायचं का मग लग्न लागायचे पहिलेच गेलं पाहिजे ना आपण लवकर कर ना करतो ना जी करतो ना काय बापा तुम्ही बी वाजलेस किती जी फक्त 10 वाजले 10 वाजले एवढ्या लवकर लग्न लागून राहिलं का. लग्न कधी लागो पण आपल्याला जाणं लवकर जरुरी आहे ना काय म्हणून वेळेवर साधी म्हणून नाही का हा तोंडात दाखवाले थोडंसं लवकर गेलेलंच बरं आहे ना जाऊन तर राहिलोच लग्नाला आता मग चाल ना लवकर जाऊ ना पोट्याची तयारी करून दे ना हे काऊन असं टेटीवर घुमून राहिलं नुसतं हा याची तयारी दे ना स्वतः टाकली चांगली आणि त्या पोराला नाही करून दिलं तुला काहीच काही मिस करून देऊ जी तुम्ही काय झालं थोडेसे कपडे मापडे घालून दिलेले करायला काय झालं मी आता तिकडे तयारी करत होती नाश्ता पाणी हे ते आंघोळ पाणी कपडे मापडे धुवायला वेळ लागत नाही का लागाले चला घ्या मी कपडे आणून देतो याचे वाले कपडे घालून द्या त्याले त्यावर मी मावायला का नाही मेकअप करतो. तुझ्या बहीण आम्ही तुझ्या मेकअप व्हायचाच आहे अजून हा त्याला कपडे घालून देतो मी पण त्या मेकअप व्हायचाच आहे का अजून अहो तू अजून किती लावतं लग्न तुझ्या नाही आहे ना लग्न त्या हीच आहे ना काय नाव आहे त्या संध्याचं हे लग्न आहे काय बघ माझ्या लग्नाचं नका सांगू ती मध्ये माझ्या लग्नात काय केलं होतं मी एवढं पार्लर मध्ये नाही गेली होती मी धडाची पार्लर मध्ये कराले वेळेवर लग्न झालं मायवाला आणि दिलं बापानं कसंही करून नाही पार्लर मध्ये नाही कोणतं काही नाही एवढा मेकअप हा म्हणजे सांगू राहिले तर तेव्हा तरी सुधी दिसत होती तू छाये बिना मेकअपची आता काय एवढा मोठा मेकअप केला ना बंदरी सारखी दिसू राहिली बंदरे जायते पावडर गिफ्ट कमी कर आणि त्याचे कपडे आणून दे लेकराचे कपडे आणून दे त्याला घालून देतो त्याला लावून थोडंसं पावडर मावडर ते बी सुद्धा दिसलं पाहिजे ना बस हो कधीच बायकोची तारीफ करत नाही चांगली दिसली म्हणून म्हणत नाही साडी चांगली दिसते म्हणते तोंड चांगलं नाही दिसत म्हणते साडी चांगली दिसाले. मारी आता तू गोष्टीच करत राहशील काय कॉलशीन घेशील तयारी का चालशील घेशील काय येतच तुझी तारीफ करत राहू का आता मी बरं ठीक आहे बस इथं बस तारीफ करतो तुझी आधी येतच आपण लग्न राहू बस आता करतो तयारी आणि त्याची देतो कपडे आणू लवकर त्या सूर्याचं झालं त्याच्या बायकोचंही झालं आणि तू इकडे व्हायचंच आहे भारी हे काय करते एवढं लेकरू असून तिनं कसं पटपट केलं ती अजून निघायचीच आहे घराच्या बाहेर निघ लवकर कर लवकर काय आहे दे त्याचे कपडे आणू रुद्रा चल बरं तू कपडे देतो घालून घेतो या बापाकडून कपडे घालून घे ये लवकर. बाबा तुम्ही हे नावत नाही पावडर पावडर नावत नाही का पावडर नाही होईना तो सेंट होई म्हणते सेंट परफ्यूम होय दे का तो कपडे मारा लागते ते कपडे घेऊन ये मग ते कपडे मारून देतो जाय मस्त वास येते आता जाय बरं करू ना ऐ करू ना मग आम्ही नंदाई पाहुणे या ना अंदर या अंदर या बरं आता मी आता सारी जी तिकडून पाहुण्याले पोहे गे बनवले माई जाऊ आशाबाई आणि मी दोघी नाही का नाही पोहे गे बनवले आणि तिकडे वाटून दिले ना आता आंघोळ करतो म्हटलं आणि तयारी करतो म्हटलं बाई ये ना या म्हणा ना या ये ना जी ये ना आई तुम्ही कोण लागता मला माहिती नाही बाई पण आईच म्हणतो बाप्पा तुम्ही आम्हा आईच्या वयाची आहे तर या हो माहिती आहे का आशाच्या घरी गेल्या बाया काही इकडं काही तिकडं आंघोळ करायले तर यायले म्हटलं इकडं आंघोळ करायला लावतो कपडे घेऊन पाठवतो यायले हा इकडं आंघोळ करायला लाव बरं पाणी गिनी आहे ना पाणी भरलं का नाही भरलं नाही आलते सकाळी नाही वाजायला नट सांगितलं आज दिवसभर ठेवाले नाही सांगितलं होतं मी आहे ना पाणी गिनी भरलं ना तू ना माय आई भरलं नाही जी पाणी जी अन्नाचं नाही भरलं मी हापशीवरून आणून देईन भरले 2-3 टाके मायवाले भरलेले आहे मग राजनागिरीनं भरलेले आहे मायवाले या जी आई या आंघोळ करा इकडं तयारी करा कपडे घेऊन या कपडे घेऊन इकडंच करू मग आपण कौसुबाई आंघोळ या पोरीच्या घरी हाय का नाही कॉईवरी बसता बाई वाटपात बाथरूम खाली होईन बा म्हणून इकडंच करू आता जिकडं भेटलं तिकडं नाही तर काय आपलंच घर आहे सर्व नातेवाईकच होई हे आपलं लय मोठं कुटुंब आहे ना जी हा कौसुबाई लय मोठं कुटुंब आहे अर्ध्या तिकडं गेल्या अर्ध्या इकडं आता जिथं जागा भेटली तिकडं करायचं आपलं हा हे माईवाली सून होय मायवाल्या सख्या नंदीची सून होय लहानवाली आणि ते आशा नाही का आशा ते मोठीवाली सून होय असं होय का नाही बरं ठीक आहे ना कपडे घेऊन येतो बाई आम्ही हा कपडे घेऊन येतो कपडे आणले नाही हो बाई सोबत कपडे घेऊन या आपलंच घर आहे आई कपडे घेऊन या कुठेही केलं तरी काही नाही या
पाणी गिनी आहे, मी पाणी तपवलंच आहे. चूल आहे ना जी, चुलीवर पाणी तपवत मी. कडकड कडक गरम करून देतो मी पाणी गिनी. चला या पटकन कपडे घेऊन. आंघोळ करून घ्या आणि तयाऱ्या करून घ्या. आता काही बसू नका बाई. हा, तयाऱ्या गियाऱ्या करून घ्या. वहिनीची तयारी गियारी झाली तिकडं. हा, तुम्ही पोराची माय होय ना, तुम्ही कधी करता तयारी? त्याच कपड्यावर आहे का हो बाप्पा? कधी करता तयारी तुम्ही? तुम्ही तर पहिले करा लागत होतं. आधी इकडं सगळं पाहा लागन ना बाई मले. हा, सगळं तयारी करून कुठं जाता? पोराची माय होय म्हणून काय झालं, सगळी तयारी इकडली करा लागन ना मले. बाकीच्या लोकांचं पाहा लागन, बायाचं पाहा लागन, माणसाचं पाहा लागन, चहा पाण्याचं पाहा लागन. मग नाही तर काय, आता निघतेच गाड्या येऊनच राहिल्या. काही गाड्या आल्या आहे, पटपट तयाऱ्या करा आणि का नाही गाडीत जाऊन बसा. हा, आणि आपल्या वहिनीला सांगितलं सायमीनं तसं आपल्यावाल्या बायाला घेऊन बसायचं म्हणून. बरं ना बापा, बरं आणतो, कपडे आणतो आणि ह्या बाईच्या घरी करतो तयारी. कपडे घेऊन या, मी चुलीच्या खाली इस्त लावतो. पाणी एक गरम आहे, टाकून देतो बकेटीत. एक जण धुवाताईवरी दुसरं पाणी तपते लगेचच. नाही बाई, अहो रोशनीचा ब्लाऊज तर मस्त झाला हो तुली बबिता. मस्त दिसू राहिली हो साडी. तिच्या पेक्षा जास्त तर तुले चांगली दिसू राहिली हे साडी बबिता. मस्त कलर दिसलं, भल्ला शोभला बा त्या अंगावर. रोशनीची साडी होई ना हे? बस का बाई, मस्त दिसू राहिली का मा अंगावर साडी? नाही व, मला साडी का नाही बाकीच्या जुन्याच होत्या आणि एवढ्या काही चांगल्या प्रेस मेस केलेल्या नव्हत्या व साड्या. म्हणून मग रोशनीची साडी आणली, दिल्ली बिचारीने एका शब्दात. हाय का म्हटलं एखादी चांगली साडी देव म्हणलं. रोशनीले दिल्ली बिचारीने एका शब्दात. काही असो. नाही तशी देते गीते म्हणत हे, एका शब्दात मी नाही म्हणलं तिले दिल्ली तिनं. असं दिसं काही नाही. अहो बबिता, तू जर प्रेमानं बोलशील ना बाई माझ्या पोरीसोबत, रोशनीसोबत, तर त्या अंगावरची साडी काढून देते बाई. मग अशी आहे म्हटलं माई पोरगी. तिले फक्त काय नाही चांगलं बोलणं पाहिजे, बाकी काही नाही. तू जर जीव लावशील ना बाई तिले चांगला, तर ते तुले लय मस्त जीव लावत. मग अशी आहे बाई माई पोरगी. आहे थोडीशी उड्डट आहे बोलाले. ऐकून घेत नाही कोणाचं, पण मनान चांगली आहे व तशी. ते साडीत दिली किती वाणून राहिली बाई पोरीले हे चंदा. तरी बरं झालं माझ्या बहिणीचंच आहे सारंच्या सारं. माझ्या भासानं केलं म्हणून बरं झालं हिच्या पोरीले सांगू राहिली मोठी. हो चंदा हो बाई. का हो ह्या नंदाबाईचे त्यावल्या नंदेचे किती गणगोत आहे हो इथं. किती नातेवाईक आहे बापा. अहो तिघा बहीण भावाचा परिवार होई एवढा मोठा. दोन्ही बहिणी म्हणजे माझ्या नंदेच्या दोन्ही नंदा इथंच आहे. आणि ते हे भाऊ, हे असं तिघा बहीण भावाचा परिवार होई. हो 2 सुना, 3 पोरं, असा आहे बाई. एवढा कुटुंब इथंच आहे बाई त्याचा. मग तर काय बाई, किती मोठा कुटुंब आहे ना, किती चांगले पाहून राहिले बाई. वर मानादानानं बापा काय मस्त करून राहिले व. काय बाई ते पोरगी आली. अहो तयारी गियारी नाही करत का हो तू? आशा कर ना बाई पटापटा. आमच्या तयाऱ्या तर झाल्या बाई पाहुण्याच्या. तुम्ही घरच्या बाया कधी करता हो तयाऱ्या? कुणाची करत नाही. झालं सर्व आधी पाहुण्याला देणं घेणं, नाश्ता पाणी. माही जाऊ ना मी आतापर्यंत तिकडंच होतो का नाही. आता करतो तयारी. आता आंघोळ पाणी तर झालंच आहे. बस साडी घालतो, लगेच तयारी करतो. आणि तुमच्या इकडल्या पाहुण्या नाही का 2-3 माया जाऊच्या घरी गेल्या आंघोळ करायला, तिथं आहे ठेवाल्या. हो सांगितलं मला बाईनं, नंदाबाईनं सांगितलं. आता गाड्या आल्या का गाड्या? हो आल्या गाड्या आल्या बाई. पोरी बारी बसल्या तरी जाऊन बापा. मग चला मी बी पटकन साडी घालतो आणि तयारी करतो बाई. माय काही एवढं आहे नाही तयारीचं. साडीच घालणे बस बात करतो. पिन साडीले लगेच येतो. जा ना तुम्ही तयारी जाऊन बसा ना. जा बायाच्या बसमध्ये. बायाची ना माणसाची अलग बस आहे का? तसं काही नाही जी. माणसं म्हणून राहिले सर्वे. एका बसमध्ये बाया ना लेकरं बसू बा, आणि बाकी एका बसमध्ये काही माणसं जाऊ. असं आहे. आता पोराचा नवरदेव सदाचाच आहे अजून. त्याचं चालू आहे बाई. आंघोळ पांघोळ झाली त्याची. आता तयारी करणं चालू आहे. म्हणून आरामशीर चालू आहे. कधी निघते कधी नाही का बाई वरात. 9 तर वाजूनच गेले. हॅलो बाई मी तिकडं जातो. नंदाबाईली म्हणतो पट करा, निघा म्हणतो. वेळ नाही झाला पाहिजे अजून. तिकडं नाचणं कुदणं राहते ना माय तिकडं. मग नाचणं कुदणं राहते. केवळ नाही का लय बारीक आहे जी बाई. निर्मला बाई केवळ नाही का लय बारीक आहे. त्याला नाचणं कुदणं नाही आवडत. त्याच्या आता मित्र आहे बापा. आता ते काय माहित का बापा. तसं सांगितलं नाही डीजे पिजे. कारण की ते थोडक्यातच करत आहे का नाही. आपले ते मामाजीची तब्येत खराब आहे तर मला माहित आहे म्हणा ते. बरं चला त्या बायेचं झालं असं ना आपल्यावाल्या कौसुबाईचं गीतचं. तिकडं जाऊन पाहू हिच्यावाल्या जाऊच्या इकडं. आणि तिला घेऊन आपण बसू. बरं चाल बरं. ये बाई तू बी मागून लवकर. ये साडी घालून सोबतच बसू आपण. येतो तुमच्या मागून येतो, लगेच येतो. हो बाई माय पोरगी आहे तिकडं. तिला काही झालं गेलं ना, माय नवरा झोड पण नाही तर मला धरून पोट्टे बसले बाई बसमध्ये जाऊन बसाले. चाल बरं पण लवकर चाल बरं.
आईचा फोन आला 2-3 वेळा. ते गजरे टाकले का गाडीत? गजरे टाकले? टाकले ना गजरे गिजरे टाकले, पण वरात पोहोचायचीच आईची, पोहोचायचीच आहे, यायचीच आहे म्हणते. आईचा आत्ताच फोन आला होता. झाला काय म्हणते तुमचं तिकडलं? वराची वाट पाहतं का मग आता घरी तू? हा, वरात गेल्यावरच निघायचं का मग आपण इथून? अहो, हॉलमध्ये कैची सकाळपासून नवरीन गेली आहे. आपल्याला तिथं कामं नाही राहील का? सुन होय ना तू, काही ह्या गोष्टी सांगा लागेल. अजून आई बोंबलन म्हणजे मग तू बोलले खाजो काय, आणि त्याबरोबर मी बी. नाही नाही, तसं गिसं काही नाही. नवरींची तयारी होणं चालूच आहे. चला चला, येतो ना येतो. झालं मायवाला, माय काहीच नाही राहिलं. हे काय तयारी गियारी झाली आहे मायवाली सगळी. चला ना, तुम्हीच तर वेळ केला. तुमचीच तर चक्रा 10 वेळा होत्या. हॉलमध्ये गेले, तिथून सजावट नाही हे ते याच्याकडे त्याच्याकडे लक्ष होतं तुमचंवालं. आणि मग तिकडून आल्यावर आंघोळ केली. मी तुम्हाला येतपर्यंत थांबलीच इथं. चल मी घराच्या बाहेर होय, लॉक करून घेतो मी. लॉक कायले लावून राहिले? ते आजीबाई घरीच आहे ना, मी राहतो म्हणते ना घरी. नाही सोबत घेऊन राहिलो, आजीला बी सोबत घेऊन राहिलो. चल. सोबत घेताय का? बरं ठीक आहे, चला मग.